इसमें समीर वरगड़ी भी हमें नजर आ रहे हैं, विनायक घाड़ीगांवकर ये भी लॉन्ग ऑन पर हमें नजर आ रहे हैं, उमेश उन्हीं के साथ साथ एक लंबी बैटिंग लाइनअप लेकर उतरी है टीम अखिल महाड़कर के नेतृत्व में खेलने वाली सम्राट सुपर किंग्स। और एमडी फाइटर्स इस टीम की बात करें तो इस टीम के कप्तान हैं एक जेन्युइन लेदर के खिलाड़ी कुणाल शेवाड़े। इस साल बहुत ही अच्छे लय में वे नज़र आ रहे हैं, बहुत सारी प्रतियोगिता उन्होंने खेली है, बतौर रायगढ़ लीग बतौर खोपोली में चैंपियंस लीग का अनुभव है। और ये दो खिलाड़ी मैदान पर जो उतरे हैं वो दोनों ही खिलाड़ी रायगढ़ प्रीमियर लीग खेल चुके हैं। और आज रायगढ़ प्रीमियर लीग के आदर्श आयोजक और हमारे आधार स्तंभ, हमारे मित्र, हमारे मार्गदर्शक मंगेश भाई वाकड़ेकर, इनका जन्मदिन है। सिद्धेश दंत और नीलेश नाइक और पूरे कमेटी की ओर से उनको जन्मदिन की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। उनके साथ साथ सुशांत जी वेदक ये भी हैं आज उनके साथ, उनका भी हम विशेष रूप से कौतुक करना चाहेंगे। रायगढ़ प्रीमियर लीग का जो अगला पर्व है वो 5 लाख रुपए इनामी राशि वाले होगा। तो मैच ऑन हो रही है, सभी दर्शकों का स्वागत। स्ट्राइकर एंड पर केतन कड़ू, गेंदबाजी मार्ग पर नईम, दाहिने हाथ से ओवर द विकेट। ये रही पहली गेंद आज के फंटास्टिक रविवार की पहली गेंद सुबह की। पहली गेंद कवर्स को भेज दिया है, गेंद सीमा रेखा का दर्शन करती हुई 4 रन। लाइन मंस आपकी जगह ले ले। पहली गेंद पर शानदार स्ट्रोक के साथ 4 के साथ शुरुआत की है। अच्छी ये टेक्निकल साउंड प्लेयर हैं। ये मैंने कहा कि चौका आने के बाद देखिए आपको स्ट्राइक को रोटेट करना है। 5 रन बने हैं स्कोर बोर्ड पर। 2 ही खिलाड़ी सर्कल के बाहर हमें नजर आ रहे हैं। दायरे का ये P1 का पहला ओवर नईम मनियार के हाथों में गेंद है। दोनों ही खिलाड़ी दाहिने हाथ के हैं, लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन नहीं है इस टीम में। कप्तान अब स्ट्राइकर एंड पर कुणाल शेवाड़े, मैन फ्रॉम वैताकवाड़ी नारसुर। पहली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, घूमकर उसे ऑन साइड पर मोड़ने का प्रयास किया था, कोई रन नहीं। अच्छी विकेट कीपिंग अखिल महाड़कर द्वारा। शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट गली, कवर पॉइंट पर समीर है, मिड ऑफ पर समीर है, मिड ऑन पर जहरूर, शॉर्ट स्क्वायर लेग पर उमेश पाटिल, लेग स्लिप पर एक खिलाड़ी और 2 खिलाड़ी सर्कल के बाहर। लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट, डीप मिड विकेट पर नहीं शिवा, डीप मिड विकेट पर शॉर्ट पिच गेंद ऑन साइड पर मोड़ने का प्रयास, लेग स्टिक को छोड़ती हुई ये गेंद वाइड के साथ इशारा आता हुआ। स्वयं आयोजक आज अंपायरिंग की भूमिका में हमें नजर आ रहे हैं। सिद्धेश दंत एक ऐसा हीरा जो हर जगह हर काम खुद कर सकता है, कप्तानी भी करता है, खिलाड़ी भी है, आयोजक भी है, अंपायर्स भी है, स्कोरर भी है, कमेंट्रेटर भी। ओवर पिच गेंद ऑन साइड पर मोड़ दिया है, मोटा सिरा बल्ले का लेकर गेंद जाती हुई शॉर्ट मिड विकेट पर, जहरूर थे वहां पर और 1 रन। ये संघर्ष रहेगा दोनों टीमों के बीच क्योंकि ये प्रारंभिक लड़त है। सागर देखिए इस मुकाबले में जो टीम जीतती है उसका ये लीग खेलने का, टॉप 4 में पहुंचने का जो सपना होगा वो मैं कहूँगा और पुख्ता होगा और सुदृढ़ होगा। यहाँ से जो मुकाबला जीतती है टीम उसका मनोबल बढ़ेगा। बैकवर्ड पर जाकर स्लाइस किया है, स्क्वायर कट शानदार तरीके से गेंद बैकवर्ड पॉइंट को चीरता हुआ ये आया PPL SD ब्रांडेड चौका। डीजे देखे हैं इस बार ओवर पिच गेंद, ये आया तीसरा इन अ रो, बहुत ही सुंदर कलात्मक स्ट्रोक। गेंद ओवर पिच थी, अच्छी तरीके से यहाँ पर कवर ड्राइव किया, गेंद डीप कवर बाउंड्री को चिरती हुई शानदार चौका। यहाँ पर केतन कड़ू के बल्ले से निकलता हुआ ये तीसरा चौका। पहले ओवर की समाप्ति बगैर किसी विकेट खोए पहले बल्लेबाजी करती हुई MD फाइटर्स टीम पहुंची है 15 रन।
बहुत ही खूबसूरत शुरुआत की है इस ओवर की। 15 रन आए हैं बगैर किसी विकेट खोए, 3 चौके सागर हमने देखे केतन कड़ू के बल्ले से। मोबिन आए हैं एमडी फाइटर्स के एक फिनिशर्स मैदान पर। एमडी फाइटर्स के लिए संदेश भाई शेवाड़े, धनंजय जी पांडव, अविनाश जी खंडागले, प्रशांत जी खेरटकर, दिनेश भाई शेवाड़े, मिथुन जी खंडागले, नीलेश भाई खंडागले, इनकी ओर से शुभकामनाएं आती हुई। लोअर फुल टॉस गेंद ऑन साइड पर मोड़ दिया है। अब कुणाल शेवाले साइड रोल अदा कर रहे हैं। उनको पता है लीडिंग रोल में केतन कड़ू अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, तो उनको ज्यादा से ज्यादा बल्लेबाजी करने का मौका दे रहे हैं। कुणाल 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ेगा 16 रन। नरेश की अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट। शॉर्ट पिच गेंद स्लाइस किया है। हर गेंद को मेरिट पर खेल रहे हैं। ऑफ साइड की गेंदे को ऑफ साइड की ही तरफ खेल रहे केतन कड़ू, और ये अच्छी बात है क्योंकि ये खिलाड़ी अगर अंत तक खेलते हैं तो अच्छा फाइटिंग टोटल पहले सत्र में हमें नजर आ सकता है। 50-55 के पार रन एक के साथ आगे बढ़ता हुआ 17 रन। नॉन पावर प्ले का पहला ओवर, दायरे के बाहर 5 खिलाड़ी 180 के घेरे में हमें नजर आते हुए। फुल टॉस, लोअर फुल टॉस था, गेंद ऑन साइड पर मोड़ दिया है। लॉन्ग ऑन पर बढ़िया फील्ड विनायक घाड़ीगांव को द्वारा 1 रन। सिंगल के साथ स्कोर अब ये रुका नहीं है, धीरे धीरे आगे बढ़ रहा है। ये अच्छी बात है कि कोई भी बिंदी गेंद ज्यादा दौर पर नजर नहीं आ रही है। 3 रन आते हुए इस ओवर से। शॉर्ट पिच गेंद बैकफुट पर जाकर बैकवर्ड पॉइंट पर इस गेंद को खेल दिया है, लेकिन पीछे फील्डिंग लगाई थी अखिल महाड़कर ने। पता था कि केतन कड़ू का स्ट्रॉन्ग जोन ऑफ साइड पे एक रन, और 1 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ेगा 19 रन, 19 विदाउट लॉस, 19 धावा धाव फलकावर। ये आउटसाइड डी ऑफ स्टंप गेंद थी, ऑन साइड पर पुल करने का प्रयास किया था, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। थोड़ा सा संघर्ष कर रहे हैं कप्तान कुणाल शेवाड़े, लेकिन कुणाल शेवाड़े को यह ध्यान में रखना होगा 1-2 बिंदी गेंदे कुछ खासा फर्क नहीं पड़ता। आखिरी गेंद का खेल शेष अगर वो रहते हैं अंत तक तो मैच एक बड़े टोटल की ओर जाएगी। वाइड का इशारा था अंपायर द्वारा। अब स्कोर आता हुआ 20 रनों पर बगैर किसी विकेट के। डीप मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ और डीप बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी 5 खिलाड़ी बाउंड्री पर हमें नजर आते हुए P1 के ओवर के बाद। शॉर्ट पिच गेंद थी, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना। आज ऐसा लग रहा है बल्ले और गेंद का संघर्ष बहुत ही रोमांचक तरीके से हमें नजर आएगा। इस ओवर में मात्र 5 रन दिए हैं, कमाल की वापसी की है कुणाल के। 3 बिंदी गेंदे अब तक कुणाल खेल चुके हैं, 6 गेंदों का उन्होंने सामना किया है और 3 रनों पर वो खेल रहे हैं। और अगर यहाँ से देखें तो 5 गेंदों का सामना किया है केतन कड़ू ने और वो खेल रहे हैं 14 रनों पर। 2 ओवर की समाप्ति, रन लगे हैं 20। आइए सुनते हैं डीजे मास्टर को। पारी की तीसरी ओवर लेकर अखिल महाड़कर दाहिने हाथ से तेज कदमों के साथ निकल पड़े। कॉलेज एंड की तरफ से गेंदबाजी, धीमी गति की गेंद, स्लॉग स्वीप, कैच की संभावना और जहरूर ने कैच ड्रॉप किया। ये तो मौका भी दिया और चौका भी दिया। टांगों में से दरार, गेंद हो गई फरार, गेंद सीमा पार, तो मिलेंगे रन 4। डीजे गेंद पर 4 रनों के साथ इरादा स्पष्ट किया है। रन आए हैं 24 बगैर किसी विकेट खोए, 24 धावा धाव फलकावर। बढ़िया शुरुआत केतन द्वारा, केतन कड़ू।
ओवर पिच गेंद थी, उंगलियों को फेर कर जड़ में गेंद की थी। ऑन साइड पर फ्लिक का शॉट खेला है। तेज ऑन ड्राइव, 1 रन मिला हुआ है। वहां पर डीप मिड विकेट और काउ कॉर्नर के बीच खिलाड़ी तैनात है शिवा। 1 रन के साथ स्कोर 25 पर। अब आक्रमण करना होगा क्योंकि यहां से 10 गेंदों का खेल शेष है। यह आक्रमण किया है, तेज गेंद को भेज दिया है। गेंद आई 100 के स्पीड से, भेज दिया 200 के स्पीड से लॉन्ग ऑन के ऊपर से। पीपीएल सिक्सर। खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदल रहा है, झुकेगा नहीं साला। शानदार स्ट्रोक, 6 रन 6 के साथ स्कोर अब आगे बढ़ेगा 31 रनों पर। फील्डिंग में परिवर्तन किया है, 4 खिलाड़ी बिल्कुल वी में खड़े किए हैं। एक खिलाड़ी बैकवर्ड स्क्वायर लेग पर, एक खिलाड़ी डीप मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉन्ग ऑन और एक वी में लॉन्ग ऑफ। धीमी गति की गेंद, गैप ढूंढ निकाला है। गेंद फाइन लेग को क्लियर करता हुआ कुणाल शेवाले के बल्ले से निकलता हुआ लगातार का ये दूसरा एसडी स्पोर्ट्स ब्रांडेड सिक्सर। यहां से शेष है इस ओवर में, अगर हम बात करें तो 17 रन आए हैं 4 गेंदों पर। 37 रन बने, 37 ऑन बोर्ड। दिनेश भाई शेवाड़े, इनका यहां पर आगमन होता हुआ उनका भी स्वागत है। वे इस टीम के, बॉल दीजिए, वे इस टीम के ओनर हैं, एमडी फाइटर्स टीम के। और सम्राट सुपर किंग्स के ओनर अरबाज भाई हमारे साथ कमेंट्री बॉक्स में बतौर 12th मैन। बॉल दिया सुबोध, इकड़े बॉल दिया ले जाना। सुबोध के पास दीजिए वो बॉल। रोल गेंदे नहीं है, आया क्या देखो गेंद वो। जनरल अरुण कुमार वैद्य क्रीड़ांगण पर यह मुकाबला अब जारी है आज के सुबह के सत्र का। सुबह के सत्र में एमडी फाइटर्स और सम्राट सुपर किंग्स के बीच ये मुकाबला चल रहा है। पेटीएम रणजी ट्रॉफी थोड़ी देर में शुरू होगी। टाटा आईपीएल का आगाज कल हुआ है, आज एमआई का मुकाबला है। मुंबई की पलटन और मेरे सबसे पसंदीदा टीम दिल्ली। इस बार तीसरा इन रो, 6 का 6, 6 दूने 12, 6 तिया 18 और ये क्या शानदार स्ट्रोक दे मारा कुणाल शेवाले के बल्ले से निकलता हुआ लगातार का ये तीसरा एमडी फाइटर्स ब्रांडेड सिक्सर। आखिरी गेंद इस ओवर की, ऑन साइड पर मोड़ने का प्रयास, आखिरी गेंद बिंदी, लेकिन जिस लय के लिए जाने जाते कुणाल, देखिए पहले 2 ओवर में साइड रोल था कुणाल शेवाले का, और जैसे ही उन्होंने देखा कि तेज गेंदें आ रही हैं, रन आते हुए 3 ओवर के बाद 43 रन 43 धावा, 43 ऑन अ बोर्ड, 14.33 के करंट रन रेट के साथ रन बने हैं। अगर ऐसा ही सिलसिला चलता रहा तो 57 तक ये टोटल जा सकता है। अगले मैच के लिए मैं आमंत्रण देना चाहूंगा आर के फाइटर्स और श्रेयांश 11 इस टीम को। सर भावेश पवार,
पारी की स्लॉग ओवर डेथ ओवर लेकर आए हैं सार्थक। स्ट्राइकर एंड पर केतन कड़ू। केतन अपने निजी 20 रनों पर खेल रहे हैं और कुणाल शेवाल 21 रनों पर। फुल टॉस, स्लॉग स्वीप, जाएगी 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 भाई, ये तो मछली की ताकत है। ताकतवर स्ट्रोक, गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से हवाई यात्रा, दर्शक बने फील्डर, फील्डर बने दर्शक। शानदार स्ट्रोक केतन कड़ू के बल्ले से निकलता हुआ, ये शानदार वैतागवाड़ी ब्रांडेड सिक्सर। थैंक यू डीजे। अगली गेंद तैयार दाहिने हाथ से ओवर द विकेट। फिर से फुल टॉस, लेकिन ये कवर नहीं करेगा क्योंकि ये कैच हो सकता है। खराब शॉट और इसी के चलते दूसरी गेंद पर सफलता मिलती हुई सार्थक को और 49 रनों पर पहला विकेट गिरता हुआ एमडी फाइटर्स टीम का। एमडी फाइटर्स के प्रशांत खिरड़कर ये भी आ चुके हैं। उनकी टीम अच्छा कर रही है। 49 रन बने हैं और 4 गेंदों पर मैं कहूंगा कम से कम 8 रन आते हैं 4 गेंदों पर, तब ये फाइटिंग टोटल रहेगा पहले सत्र में। ऑन साइड पर नो बॉल, ये तो अब आम के आम गुटलियों के दाम हो सकते हैं। क्या दूसरा रन होगा पूरा? और खराब फील्डिंग, शिवा से ये अपेक्षा नहीं थी। अखिल महाड़कर नाराज रहेंगे, नहीं मनियार भी नाराज रहेंगे। ओवर स्टेप का ये नो बॉल फ्री हिट है। कुल मिलाकर 3 रन ऐड होंगे यहां से और अगली गेंद फ्री हिट है। आशीष देखिए, फ्री हिट पर आप 4 ही प्रकार से आउट हो सकते हैं। एक है रन आउट, दूसरा है बॉल हिट द टॉइस, तीसरा है एब्स्ट्रैक्ट द फील्डर और चौथा है चौथा बताएंगे, लेकिन ये कैच नहीं होगा, ये ध्यान में रखना है। फ्री हिट है। कुणाल शेवाले भी भूल चुके थे। थैंक यू डीजे। 1 रन आता हुआ फ्री हिट पर, 1 रन के साथ स्कोर 53 रन। हिट विकेट, हैंडलिंग द बॉल, बॉल हिट द टॉइस और रन आउट, ये 4 प्रकार से आप फ्री हिट पर आउट हो सकते हैं आशीष। अगली गेंद स्ट्राइकर एंड पर पंकज। पंकज काटकर बाजुओं को खोला, दागा तोफ का गोला, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। ये शानदार बुरमाली का ब्रांड चमकता हुआ 6 रन। विश्वजीत पंकज के पास आउटसाइड ऑफ स्टंप गेंद थी, ऑन साइड पर मोड़ दिया था शॉर्ट आर्म पुल के जरिए। ये चौथा ओवर मैं कहूंगा निर्णायक रहेगा इस टीम के लिए, क्योंकि महंगा साबित अब तक तो हो रहा है। दूसरे की मांग और ये दूसरा भी पूरा, और ये जहां पर 1 था वहां पर 2 मिले, जहां पर 2 थे वहां पर 3 मिले और 3 रनों के साथ स्कोर अब वृद्धिंगत होता हुआ 62 रन। पंकज काटकर 2 गेंदों का सामना किया है और 2 गेंदों पर 450 के स्ट्राइक रेट से वे खेल रहे हैं 9 रनों पर। आखिरी की गेंद का खेल शेष अब स्ट्राइकर एंड पर 24 रनों की बेशकीमती कप्तानी पारी खेलते हुए कुणाल शेवाड़े 200 की स्ट्राइक रेट से। फुल टॉस, लेकिन ये क्लियर नहीं किया है। अच्छा टाइमिंग नहीं, फिर भी गेंद सीमा रेखा के बाहर। फील्डिंग में थोड़ा सा कहीं ना कहीं मैं कहूंगा लेजी एलिगेंट मुझे देखने को मिला इस टीम द्वारा, सम्राट सुपर किंग्स द्वारा। और इस शानदार 4 रन के साथ निजी 28 रनों की नाबाद बेशकीमती पारी खेलकर कुणाल और पंकज अब मैदान से बाहर जाते हुए 4 ओवर का खेल समाप्त। रन बने हैं 16.50 के करंट रन रेट के साथ। 66 रन और 67 रनों का करना है पीछा। डीजे।
में ऐसे कोलाड क्रिकेट के कोहिनूर और हमारे आदरणीय मित्र बाड़ाशेठ महाबड़े युवा नेते, इनके आज शादी की सालगिरह है। सिद्धेश दंत, नीलेश नाइक और पूरे पाली की ओर से बाड़ाशेठ महाबली इनको आज हैप्पी मैरिज एनिवर्सरी, और संकेत शेठ देशमुख, आदरणीय बाड़ाशेठ, तज्जूभाई डब्बीर और तुषार भाई शिंदे, इनके माध्यम से पाली प्रीमियर लीग को हार्दिक हार्दिक शुभकामनाएं पूरे आयोजन कमेटी को। और आज यहां से बहुत सारी ढेर सारी शुभकामनाएं हम देंगे बाड़ाशेठ महाबली इनको। धन्यवाद। सट का करना है पीछा। हेलो हेलो हेलो। हेलो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। प्रथम गणरायाला वंदन करून ग्रामस्थ दैवत नवनाथ महाराजांना नतमस्तक होऊन महाराष्ट्र नाही तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून तुम्हा सर्वांचं मी समालोचक श्रीयोग चंद्रकांत गायकवाड हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो। ओळ्या मैदानाकडे आपण पाहतोय 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी लक्ष आहे ते म्हणजे 67 धावांचं लक्ष आहे। अतिशय चांगली खेळी पाहायला मिळाली। केतन कडू असेल, चांगली बॅटिंग केली, त्यांनी देखील एक षटकार 4 चौकार ठोकून 26 धावांचं योगदान दिलं। तदनंतर जर पाहिलं तर पंकजने देखील चांगलं योगदान दिलं, एक षटकाराच्या मदतीवर तो देखील 9 धावांवरती खेळला। कुणाल शेवाळेचं चांगलं योगदान राहिलं। कर्णधाराची खेळी कशी असावी ती आपण पाहिलीच। 3 षटकार 1 चौकार 13 चेंडूचा सामना केला, 28 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलं आणि स्कोर जर पाहिलं तर 4 षटकानंतर 67 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय सलामीची जोडी एका बाजूने अखिल महाडकर आणि शिवा अशी ही जोडी आपण पाहतोय। परंतु जर हे आव्हान तुम्हाला थांबवायचं असेल किंबहुना या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर ही धावसंख्या तुम्हाला पाठलाग करावी लागेल। तदनंतर गोलंदाजांना देखील फलंदाजांना रोखावं लागेल। काय होईल मॅचमध्ये आपण पाहूच। आमच्यासोबत जुळलेत 24 इव्हेंटचे हे सर्व कमिटी। तदनंतर सिद्धेश दंतचा चांगला असं आयोजन, SD ब्रँडचे ऑनर, गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सुबोध पाहतो मॅन फ्रॉम वैताववाडी। स्ट्रायकिंग एंडला अखिल महाडकर ज्याने काल परवाच्या दिवशी चांगली बॅटिंग केली होती, आपल्या संघाला एक विजय देखील मिळवून दिला होता। परंतु ह्या मॅचमध्ये देखील त्याला तशीच फलंदाजी करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यावा लागेल। काय होईल मॅचमध्ये पाहायचं। यावेळेस वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक घेतोय गोलंदाज सुबोध। स्ट्रायकिंग एंडला अखिल महाडकर कर्णधार पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला शिवा। एका बाजूने संघ खेळतोय MD फायटर्स, त्यांच्या विरुद्ध सम्राट स्पोर्ट सुपर किंग्स हा संघ। पहिला चेंडू यावेळेस कट केलाय पॉइंट क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षक। टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो। 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी मित्र म्हणेल। ज्यावेळेस फलंदाजी करत असताना धावा कुठल्या होत्या, तसंच केतन कडू फिल्डिंग करत असताना धावा रोखतोय देखील। पहिला चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर चांगली गॅप निवडली होती, परंतु 30 सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळालं। एकच धाव मिळते। आपण पाहू शकाल 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत। लॉंग ऑफला बोनी पाहायला मिळतोय, मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने स्वप्नील भगत पाहायला मिळतोय। नंतर जर पाहिलं तर डीप कव्हर रिझन मध्ये
रिजवान चांगले पाहायला मिळतोय. तदनंतर पंकज काटकर पॉइंटमध्ये, केतन कडू, यष्टीरक्षक स्वतः करदार कुणाल शेवाला देखील पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल यावेळेस ओहो, चांगला चेंडू, स्विंग याला मिस, परंतु आउट साइड ऑफ स्टंप. पंच आमच्याकडे वळतात दोन्ही हात समांतर कडून आम्हाला कळवतात की हा चेंडू स्क्वेअर आहे. एक अवंतर धाव नक्कीच मिळेल जर पाहिलं तर. का डीपच्या वरतून लागवण्याचा प्रयत्न जरूर होता ऑन साईडला, परंतु चेंडूने थोडंसं टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं होतं. बाकीचं काम यष्टीरक्षक पार पडतोय जरूर, परंतु गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. एक अवंतर धाव, धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा गोलंदाज सुबोध, गोलंदाजी मार्कवर. लोवर फुल टॉस, सरळ बॅटने अतिशय देखना फटका, परंतु चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. पहिला षटकार. मंगेश दादाचं आयोजन आलं. शिवाच्या बॅटमधून जबरदस्त फटका पाहायला मिळाला. लॉंगॉनच्या वरतून लोवर फुल टॉस होता, त्याचा पुरेपूर फायदा देखील घेतला फलंदाज शिवाने. धावसंख्या जर पाहिली तर 8 वर जाऊन पोहोचले. बिनबाद 8. पहिलं शतक चालू आहे. गोलंदाज सुबोध याचं कमबॅक करावं लागेल, परंतु शिवा एक असा खेळाडू आहे त्याच्याकडे मोठे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळाला. गॅप होती, परंतु स्वप्नील भगत तिथे भिंतीसारखे आडवे आले होते. फेकी देखील सूर्य काय म्हणायला जर पाहिलं तर, परंतु पंच नोचा इशारा देत आहेत. नो +1 फीटचा चेंडू असेल. बिमरचा नो आहे ना पंच, वेस्ट आहे. ओके, नो +1. 2 धावांचं योगदान मिळतोय. धावसंख्या 2 वाढेल. धावसंख्या धावफलकार लागली ती म्हणजे 10 धावा. नेक्स्ट बॉल फीट असेल. फीटचा फायदा उचलेल का यावेळेस फलंदाज अखिल महाडकर, हे देखील पाहणं गरजेचं असेल. नेक्स्ट बॉल फीट आहे पाहायचं यावेळेस. अखिल महाडकर स्वतः कर्णधार. फीटचा चेंडू पाहायचं यावेळेस. गोलंदाज सुबोध काय करतो आपल्या संघासाठी. ओहो, हेलिकॉप्टर बिग हिट. चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. जर पाहिलं तर हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळाला. दाम को पकड़ना मुश्किल. तीन बॉल झालेत पंच. ओके, यावेळेस हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळाला अखिल महाडकरच्या बॅटमधून. SD ब्रँड आपण पाहतोय. तदनंतर सिद्धेश दंतचे देखील आपण हेलिकॉप्टर शॉट पाहतो. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. एका बाजूने शिवा चांगली फटकेबाजी करतोय, त्याला साथ देखील स्वतः कर्णधार अखिल महाडकर देखील देतोय. आणखीन एक चांगला फटका. यावेळेस चेंडू स्वतः बोहणी चांगली फिल्डिंग करतो. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर एका हातामध्ये वाढवण्याचा प्रयत्न देखील झाला होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. बिनबाद 17 धावा. धाव फलकार लागला. शतक क्रमांक पहिला गोलंदाज सुबोध गोलंदाजी मार्कवर आलाय जरूर, परंतु यश मिळवावं लागेल. जोडी फोडावी लागेल. ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल आपल्या संघाला, कारण की जर पाहिलं तर हे 2 फलंदाज 3 शतकं जर राहिली तर नक्कीच मॅचच्या विजयाच्या उंबरठ्याकडे घेऊन जातील, हे देखील गोलंदाजांना माहिती आहे. ओहो, यावेळेस मोठा फटका आक्रमण केलंय. आणखीन एक चेंडू लॉंग ऑनच्या वरतून. बिग 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 हिट. सुबोधाची अजून एक चेंडू शिल्लक आहे. बिनबाद 23 धावा. धाव फलकार लागल्यात. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण केलं जात आहे मैदानामध्ये फलंदाज शिवाच्या मार्फत. यावेळेस आणखीन एक फिरकून दिला चेंडू सीमा रेषा पार. आणखीन एक षटकार.
जर पाहिलं तर आक्रमण पाहायला मिळालं. वाह, काय फलंदाजी होते. जर पाहिलं तर सम्राट सुपर किंग्सचे ऑनर आमच्या बाजूला बसले, त्यांच्या चेहऱ्यावर देखील एक स्मित हास्य पाहायला मिळतोय. कारण की जर पाहिलं तर पहिल्या षटकाचे खेळ संपलाय. पहिल्या षटकाअखेर धावफलकार धावा लागल्या अद्याप बिनबाद. ते 29 धावफलकार लागल्यात. काय फटकेबाजी झाले. जर पाहिलं तर शिवाने 3 षटकार ठोकून वैयक्तिक 19 धावांवरती तो देखील खेळतोय. तदनंतर अखिल महाडकर 1 षटकाराच्या मध्ये 8 धावांवर तो देखील खेळतोय. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. जवळपास या ओव्हरमध्ये 4 षटकार पाहायला मिळाले, 1 वाईट पाहायला मिळाला, 1 नो देखील पाहायला मिळाला. नोचा चेंडू फीटचा चेंडू होता, त्यावर देखील आक्रमण केलं होतं फलंदाज अखिल महाडकरने. हेलिकॉप्टर शॉट लगवला होता फीटच्या चेंडूवरती, तो देखील षटकार आला होता. तब्बल 4 षटकार पाहायला मिळाले या ओव्हरमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फ्रिकीचा जादूगार गोलंदाजी मार्कवर होतो. यावेळेस जर पाहिलं तर नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक घेऊन ते गोलंदाज वेदांत जोशी. कमबॅक करावं लागेल. ज्या अर्थी आपण म्हणत होतो ना की पहिलं शतक पॉवर प्लेचं होतं, धावा तुम्हाला कुटायच्या असतात, त्या धावा आल्यात देखील सम्राट सुपर किंगच्या माध्यमातून. परंतु तदनंतर जर पाहिलं तर गोलंदाज वेदांत जोशी यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. कर्णधार कुणाल शेवाळेने नक्कीच वेदांतवरती विश्वास दाखवलाय, परंतु त्या विश्वासावरती खडे उभा राहावं लागेल. कारण की विश्वास दाखवावा लागेल. पहिल्या षटकाअखेर धावा आल्यात. गोलंदाज वेदांत फुल टॉस चेंडू भिरकावून दिला मिड विकेटच्या वरतून. हा देखील चेंडू जातोय सीमा रेषा पळीकडे. हा देखील षटकार येतोय फलंदाज अखिलच्या बॅटमधून. पस्तीस धावफलकार लागल्यात बिनबाद 35. कुणाल शेवाळे थोडेसे प्रेशरमध्ये दिसत आहेत की काय, कारण की धावसंख्या जर पाहिली तर 67 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्येवर जर पाहिलं तर 35 धावफलकार लागल्यात. बिनबाद 35 धावा. अजूनही 32 धावांची गरज असेल, परंतु यावेळेस विकेट मिळवून द्यावी लागेल, जोडी फोडावी लागेल. कुणाल शेवाळे हे देखील रणनीती उभी करतायत की डावकुऱ्याचा गोलंदाजाला आमंत्रित केलं. टप्पा पडल्यानंतर थोडंसं कट होईल चेंडू. क्षेत्ररक्षण देखील पाहिलं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षण ठेवण्यात आलंय अखिल महाडकरसाठी, परंतु यावेळेस खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज वेदांत. हो, ज्यासाठी ओळखला जातात ते मात्र काम आता मात्र वेदांत जोशी हे करतायत, कारण की टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय. जर पाहिलं तर गोलंदाज वेदांत जोशीची ही लेन अतिशय चांगली आहे, परंतु पहिला चेंडू जर पाहिलं तर थोडंसं खराब होता. लोअर फुल टॉस होता, पूर्णपणे फायदा देखील घेतला होता फलंदाज अखिलने. तदनंतर जर पाहिलं तर गोलंदाजी लेन थोडीशी चेंज केली. हीच गोलंदाजी सातत्याने करावी लागेल गोलंदाज वेदांत याला. स्ट्रायकिंग एंडला अखिल. हो, मोठा फटका समोरच्या दिशेने येतोय. आणखीन एक लांब षटकार येतोय फलंदाज अखिलच्या बॅट मधून. चला, आरके फायटर्स आणि श्रेयंश 11 दोन्ही संघाच्या संघानायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. विनीत जोशी, मी विनंती करेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकार धावा लागल्या अद्याप 41 धावफलकार लागल्यात. अखिल महाडकरला हे देखील माहिती आहे की ही मॅच माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ही मॅच मला सम्राट सुपर किंगसाठी विजय मिळवून द्यायचं आहे. मला माझ्या ऑनरने माझ्यावरती का जिम्मेदारी सोपवली, आणि यावेळेस एक आगळं वेगळं फटका खेळण्याच्या नादामध्ये पंच आम्हाला कळवत आहेत की बाईच्या स्वरूपात मिळणारी एक धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचले. गोलंदाजी जर पाहिली तर थोडीशी महागडी साबित झाली पहिल्या षटकाखेर. दीपक दादा साजेकर यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल उडवला जाईल. आरके फायटर्स विरोधात श्रेयंश 11 या दोन संघांच्या मध्ये ही लढत. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकार धावा लागल्या अद्याप बिनबाद 42 धावा. या ओव्हर मधले चेंडू झालेत अद्याप 4 चेंडू. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. अजूनही 25 धावांची गरज आहे. 14 चेंडू, अजूनही 25 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला शिवा बऱ्याच उशिरानंतर जातोय, परंतु मोठे फटके आलेत फलंदाज शिवाच्या बॅटमधून देखील. यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक सौरभ चुकी करतोय. आणखीन एक जीवदान मिळतोय यावेळेस शिवा याला. चुकी झाली आहे मैदानामध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकला अर्थातच श्रेयंश 11 संघाने.
धावसंख्या 1 निवडेल. यावेळेस संधी तर निर्माण झाली होती. जर पाहिलं तर फलंदाज शिवा जाळ्यामध्ये अडकला होता. करादाराने जी जोडी फोडण्याचं काम वेदांतला दिलं होतं ते काम वेदांतने केलं देखील होतं, परंतु सौरभ चुकी करतोय. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचले. हो, कट करण्याचा प्रयत्न, गॅप निवडली, डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत. केतन कडू होते. एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. यावेळेस जर पाहिलं तर शतक क्रमांक दुसरा संपलाय. 2 षटकाखेर धावफलकावर धावा लागल्या. अद्याप 44 धावा. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 धाव्यांची गरज. नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर पंकज काटकर गोलंदाजी मार्कवर येतोय. त्याचबरोबर मी निलेश नाईक सरांचं देखील धन्यवाद करेल, कौतुक त्यांचं देखील करेन, कारण की त्यांनी मला आज संधी दिली या मंचावर आणि ज्यांनी मला माझं डेब्यूट केलं असेल कॉमेंट्रीसाठी आमचे निलेश नाईक सर, त्यांचं खरंच मी त्यांना थँक्स बोलेल. ज्याने मला संधी दिली या सत्रामध्ये 2017ची ही गोष्ट सरपंचषक पर्लीमध्ये ज्यांनी मला संधी दिली होती पहिलं समालोचन कक्षा करण्यासाठी. ओळ्या मैदानाकडे धावफलकावर धावा लागल्यात. 2 षटकाखेर 44 धावा. नॉट आउट ज बिनबाद 44 धावा धावफलकावर लागल्यात. अखिल महाडकर 8 चेंडूमध्ये 21 धावांवरती खेळतोय. शिवा देखील चांगली बॅटिंग करतोय. 5 चेंडूचा सामना त्याने देखील केला. 5 चेंडूमध्ये 20 धावा त्याने देखील फटकावल्यात. यावेळेस जोडी फोडावी लागेल. अजूनही सामना संपलेला नाहीये. 12 चेंडू 23 धाव्यांची गरज असताना नवीन गोलंदाज पंकज काटकर गोलंदाजी मार्कावर येतोय. विकेट तुम्हाला कुठेतरी मिळून द्यावे लागेल, ब्रेक थ्रू मिळून द्यावं लागेल. ही जोडी जर फोडली तर तुम्ही मॅचमध्ये कमबॅक करू शकता. संधी तर गोलंदाजीने दिली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही क्षेत्ररक्षक सौरभ याला. परंतु स्ट्रायकिंग एंडला अखिल महाडकर पाहतोय. गोलंदाज पंकज यावेळेस कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. केतन कडू कोणतीच चुकी करत नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचले. जर पाहिलं तर पहिल्या 2 षटकावरती आक्रमण पाहायला मिळालं होतं. नंतर पंकज काटकर एक अनुभवी गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज पंकज काटकरला गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलंय. यावेळेस पंकजला काहीतरी कमबॅक करावा लागेल आपल्या संघासाठी, कारण की मॅच खूप मोठी आहे, मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. शिवा पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. मोठा फटका आडव्या बॅटने हिरकवून दिला चेंडू सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय फलंदाज शिवाच्या बॅट मधून. पाहायला मिळाला यावेळेस शिवाच्या बॅट मधून. जर पाहिलं तर धावसंख्या 50 ती पार होते. 51 धावा धावफलकावर लागतायत. नक्कीच सम्राट सुपर किंगच्या डबआउट मध्ये आपण जर पाहू शकाल टाळ्यांचा कडकडाट देखील होतोय, कारण की नॉट आउट 51 धावा धावफलकावर लागल्यात. हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. जर पाहिलं तर उचली घेणारा चेंडू होता. गोल्डन स्पॉट वरून चेंडू सरळ यष्टीरक्षक कुणालच्या हातामध्ये जातोय. चेंडू निर्धाव चेंडू सांगता होते. बऱ्याच उशिरानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर 51 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 9 चेंडू 16 धावांची गरज आहे. 9 चेंडू 16 धावा गोलंदाज जर डिपेंड करतील का, परंतु यावेळेस जर पाहिलं तर एका बाजूने पंकज काटकर लढतोय जरूर, परंतु यावेळेस हार म्हणायला तयार नाही आहे फलंदाज शिवा. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा शिवा. यावेळेस मोठा फटका फसलाय का, परंतु चेंडू लॉंग ऑनच्या वरतून अजून एक चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक षटकार. परंतु शिवाच्या बॅट मधून आणखीन एक षटकार पाहायला मिळाला. जर पाहिले तर अजूनही 10 धावांची गरज आहे. चेंडू जर पाहिलं तर 8 चेंडू 10 धावांची गरज आहे. यावेळेस सामना एका हाती जिंकतायत की काय सम्राट सुपर किंग संघ, कारण की त्यांची फलंदाजी जर पाहिली तर अतिशय चांगली चालू आहे. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे. गोलंदाज
जर पाहिलं तर सुबोध असेल, वेदांत असेल, तदनंतर पंकजवर देखील आक्रमण केलं जातं. मी तसेच सर्व प्रेक्षकांचं स्वागत करेल पाली प्रीमियर लीग मध्ये 2022 मध्ये. यावेळेस गोलंदाज पंकज. स्लोवर स्पर्धेचा चेंडू होता, लोअर फुल टॉस. मिड विकेटला क्षेत्ररक्षक स्वप्नील भगत जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत एक धाव तर नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो एका मैदानामध्ये, परंतु एका धावेवर समाधान मानल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर येणारे 60 चेंडू 9 धाव्यांची गरज आहे. सुरुवात चांगली झाली होती. अखिल महाडकरने सुरुवात केली, तदनंतर शिवाने आक्रमण केलं. तदनंतर गोलंदाज झुंज जरूर देत होते, लढत होते, परंतु विकेट मात्र मिळाली नाहीये. यावेळेस नेक्स्ट बॉल पंकज. खराब चेंडू विरकावून दिलाय पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या वरतून. हा देखील येतोय षटकार. शतक क्रमांक 3 संपले. 3 षटका अखेर धाव फळकर धावा लागल्या अद्याप 64 धावा. तर 6 चेंडू जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय. यावेळेस स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर कुणाल येतोय. मॅच अजूनही संपलेली नाहीये, काही होऊ शकतं. 6 चेंडू मध्ये एक धाव देखील होत नाही, परंतु एक चेंडू मध्ये 6 धावा होताना देखील पाहिलेत. यावेळेस जर पाहिलं तर समीकरण 60 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. का होईल मॅच मध्ये जर पाहिलं तर मॅच अजूनही संपलेली नाहीये. गोलंदाज कुणाल शेवाळे गोलंदाजी मार्कवर आलाय जरूर. येणारे 6 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. जर पाहिलं तर सम्राट सुपर किंगचे पहिले 2 ओव्हर चांगल्या पडल्या होत्या, तदनंतर त्यांना देखील मार पडलं होतं, परंतु या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये तिन्ही गोलंदाजावरती अटॅक केलं गेलंय. नवीन गोलंदाज कुणाल शेवाळे गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका भिरकावून दिला चेंडू सीमा रेषा 5. त्याचबरोबर 10 चेंडू 39 धाव्यांची खेळी करणारा फलंदाज शिवासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येतोय. सम्राट सुपर किंगचे ऑनर थांब नाव काय अरबाज यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं फलंदाज शिवासाठी. आणि मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 39. 10 चेंडू 39 धाव्यांची खेळी गेले अरबाज यांच्या मार्फतून. हॅलो शिवा, कॉमेंट्री बॉक्स मध्ये या.